जी मंडळींचा स्वतःच्या कामावर विश्वास नाही ते हे प्रयोग करतात. मग आता आपण त्या माणसापर्यंत पोचलोच नाही, आपण त्या माणसाला ओळखतच नाही. मग आता काय पद्धतीने पोचायचं हे माध्यमं वापरत असतील. या मतदारसंघात अजून नाही, अजून या मतदारसंघात कामाला प्रायोरिटी आहे. आजही माणसांची भूमिका आहे किंवा माझ्या संकटात कोण उपयोगी पडेल, कोण धावून येईल आणि फार अपेक्षा नसते त्याची की त्यांनी यावं सगळंच संकट दूर करावं. तुमची भूमिकासुद्धा त्या ठिकाणी मोजली जाते. माझ्या सुखदुःखात माझा माणूस उभा आहे. काय अपेक्षा आहे हो? मी माझ्या राजकारणात पाहिलं, गोरगरिबाचं लग्न असू दे, त्याचा फोन केलेला असतो, बापू या लग्नाला. काय केलेलं असतं? त्यांनी तेवढ्या गडबडीतून त्यांनी आपल्यासाठी एक चांगली शॉल आणलेली असते आणि ती त्याला त्या माणसांमध्ये आपल्याला द्यायची असते. आणि एवढंसुद्धा जर आपण करू शकत नसेल, तिथं हजर राहू शकत, तर तो मग आपल्याला अधिकार आहे का राजकारण करायचा? या गोष्टी आजही मोजल्या जातात की माझ्या मुलीचं लग्न आहे, मी चांगल्या घरी पोरगी दिली आहे, बापू तुम्ही या, आशीर्वाद 2 अक्षता टाका. ही भूमिका त्याला सादर होता आलं पाहिजे. विकास प्रत्येकजण करत असतो, पैसे येत असतात. मतदारसंघाला बाबा जिल्ह्याला आल्या 500 खोल्या आल्या तर डिवायडर होतात. तुम्ही एवढे करा, तुम्ही एवढे. जो भारी सदस्य आहे तो काय करतो, तो 2-3 मतदारसंघाच्या घेऊन येतो. असं हे होत असतं, कामं होत असतात आणि ती कामं केलीत. तुम्ही पहा माझे खेड शिवापूरची ग्रामपंचायत पहा, शिवापूरची स्मशानभूमी पहा, श्रीरामनगरचे रस्ते पहा. असं केलं आहे ना, सगळे जिथं जाईल तिथं बरोबर जे सहकारी आहेत, कोण सरपंच झाला, कोण सदस्य, त्याच्या गावात जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.